देवाला कौशी येते म्हणून परत आलो. ओम साई रेस्टॉरंट. पहिले धाबा होता, धाबा पण नवीन बनवायला दिला आहे आणि आता हॉटेल. गाइस गुड मॉर्निंग. नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असंच राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चलो बाहेर जाऊ, पाय वगैरे करू. तर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, गुरुमते की जय. आणि बघा बाबू जेवतोय का, जेवतोय. 12 वाजले. कालिया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर महादेव, तुलसी माते की जय. सगळं पाय वगैरे करून बाबूचा जेवण पण झाला. झाला ना जेवण? बाबूचे तिकडे बाबूला देवला आणला ना सकाळी. देवला आणलास तू बाबा. पोट दुखते बोलतो, पोट दुखतो. काय जेवायला बघूया, मला भेटेल का लगेच जेव. आता मी गेले बघा लवकर येते, तुमचं जेवण होईल सगळं. काय करू, काय आहे कसलं बाबा. टाइम झाला म्हणतो, कौशी बसलेलीस ना काय. चहा तरी दे मग, चहा पिऊन तरी जाते. नको चहा पण नको, जेव्हा चला पेरू खातो, पेरू न जातो. गाईज बघा आमच्या गरम पाव कसा शाप करतात. बघा शिका भाऊ शाप करायला शिका. कसा कसा धुतात, पाणी सर्व करायचं असं आणि असं त्याला सोडायचं. कसा चालला तो काको बघू. यो लय लाल लाल रगतवाला भाऊ दिसतोय. नाही रगत, मग काय रगत कमी आपल्या किचन मध्ये आहे ना, आमचं कालो आहे ना, त्याच्यामुळे लय लफडा होतं. इथं एक बल्ब बसला, इथं टूप बसवते ना त्याच्यामुळे ब्लॉग बनवताना प्रॉब्लेम होते किचन मध्ये. उलट्या साईडला आपल्या फार्म हाऊसला कसा उलट्या साईडला उजेर आहे. इथं इथं समजा बनवतो तर उजेर इथं सेम गरम पण तसाच आहे. इथं लाईट आहे, इथं किचन आहे. एवढं लफडा आहे. मागशी उजेर पडल्यावर आपलाच आरोप पडतंय सगळा कालोख कालोख. आता हे पूर्ण कालोख कालोख आहे. मोबाईल जरा भारीवाला आहे म्हणून उजेर दिसतो. गाडी बघा काल धुवून आणली. हे बघा भारत बैलाचे मालक कैलास शेठ. कवा पुशेगावला पण नेत लावलाय का? पैरा कुठला केलाय? पैरा काय माझ्या कन्फर्म नाही, पण ते आता हा का तयारी केलेली आहे ना. गटपास होणार आम्ही. भाई आशीर्वाद आहे आपला. भावालाच पाहिजे, आपल्या साईडचा बैल आहे, भावालाच पाहिजे गटपास. पैरा कुठला केलाय? आता काही नाव नाही घेतला, नाव नाही घ्यावता का? हा अरे काय बैलाचं नाव नाही घ्यावता का? पायऱ्याचा लपूनचे पण पायरा आहे का? ठीक आहे चल. चालेल ठीक आहे. गेलता कुठं? आता आपण आता घरी चाललोय. काय नियोजन चाललंय ते फक्त आहे. आणि चालेल येते इकडे येतो ना मी पण. येतो तुमचा बैल झाला मग येईन मी बघायला. भारत फोन कर म्हणा अड्ड्यान आले. गटपास होणार. चालेल चालेल चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आलोय पुष्पक नोडला. ही बघा केतन भाईची साईट. म्हणजे या बिल्डिंगला केतन भाई सप्लाय करतोय. कोणाला फ्लॅट बीट घ्यायचा असेल बिंदास कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर देतेच मी तसा खाली. नाही र इथं कुठल्या बिल्डिंगमध्ये काय घ्यायचं असेल बिंदास कॉन्टॅक्ट करा. फ्लॅट घ्या ना. आता 30 लाख इन्व्हेस्ट करशील, 2 वर्षावर 60 लाख होतील गॅरंटी. ही बघा रेडी बिल्डिंग झाली रेडी. आता कुठं र बँकेचे होतं बाई, बँकेन पहिला. काय आलो आता घरी. अरे अशाला टोन करू नको. जावाला दे चल. नाही देस का तसं जावाला परत जायचंय म्हणा लगेच. जायचंय तर देते ना. ये चल मग बघू कसं झालंय.
असा कात्रीवाला बाबा आहे. बाळ कटणे ना, वास येतो वास. देवाला कवशी येते म्हणून परत आलो. गरम पण पाहिजे. यो पण गरम करतात का? मग ठीक आहे. थंडीला का तिकडून पण बनवतोस. कांदा लिंबू चंबाट आहे का? कांदा लिंबू चंबाट तो कमी दे, कालवणाचा कमी दे, यो जास्तच आहे. समजा क्या? लेट इट ऑन. चला जेवण. चला आता जेवण घेतो. कांदा लिंबू चंबाट निकिताला सांगला आणायला. जेठा बाय. चला काय जेवण झाला. आता लड्डूचा जेवण 3 वाजायला आलं. लड्डूला दूध पाजून आले बघतो सकाळी. लड्डू गाइस तर मस्त थोडा काम करत होतो ऑफिस मध्ये. आता कॉफी पियाचा मूड झालाय. कॉफी त्याला कॉफी ठेवतो मी. माझा कॉफी कप संपायला आली. एक दिवसाचं काम होईल फक्त आजचा. गाइस कॉफी रेडी आपली. त्याला बाहेर नेऊन येतो वालाची ते दिवशी सारखी. गाइस मस्त आता कॉफी एन्जॉय करते. कॉफी असा वातावरण आहे ना जबरदस्त. थंड वाटते एकदम थंड. 5:30 वाजल्यामुळे आवरा थंड वाटते ना जबरदस्त. हे बघा व्ह्यू. डॉगी इकडं खड्डा गणतोय जसा काय गार असा आहे कोणला. हातात दाजलाय. आलो होता घरी. किधर है चिलबिल, किधर है? काय लगेच चिलबिल गेली मामाकडे. लड्डूचा डबा सोबत झालाय. लड्डूचा डबा. चला फ्रेश होतो. बेकार काम झालंय. गाइस मस्त फ्रेश वगैरे झालो. टाईट टी शर्ट चेंज केली. शेटने अंडी बनवली नोट. नाही काय धुवाचा आहे. डायरेक्ट आणला. अंडी बनवलीस का? मला बोललं काय काय बनव. तू तर काल बोलत होतीस कोंबडा बनवायचा आहे. मी तेच आशे नव्हतो. हो बोललीस तू काल. बोललीस म्हटलं हाय. चला थोडा येतो काम आहे. गाइस आमच्या मॅचेस आहेत. मॅचेस म्हणून फिरतो गावात. सर्वांना जाहिराती द्यायला. या काय नावा जागेवर नाव लिहून वाटतं जाहिरात देत लावली. काय र असं काय कॅटा जवळ राहिला टांगून. रविवारी मॅच या रविवारी आहेत ना. या रविवारी मॅच आहेत आमच्या ग्राउंडवर. नवीन ग्राउंडवर सर्व मरब्याचे मालक. असं काय लाजताना त्याच समजण आहे. का आवाज दर जाहिरात दर. चाललो का या? नाही मी चाललोय. हॅलो गाइस आता आलो शेलगरला सुशांतांच्या इथं. पनवेलला होतो. पनवेलची इथं अर्जंट आलो. नवीन हॉटेल खोललाय सुशांत साई. यो बघा ओम साई रेस्टॉरंट. पहिले धाबा होता. धाबा पण नवीन बनवायला दिला आहे. आणि आता हॉटेल. यो हॉटेल आणि धाबा दोन आता बाईचा. यो बघा सुशांत भाई. अरे अजित बराच ना. सोहन कुठं आहे? बड्डे कुठं केला मग सोहनचा?
ते काय हॉटेल आहे तो तुम्ही ऐकाच नाही तुम्ही. चला इथं काय किचन आहे ना, इथं खाली पूर्ण किचन आहे का बसायला पण आहे? हा का? चला तर वरती बघू. चला मी फोटो व्हिडिओ बघले आणि जबरदस्त आहे. आणि आता तुम्हाला पण दाखवतो. जबरदस्त. फक्त हॉटेलच आहे का पिवा बिवाला पण आहे? आपला ढाबा होणार आहे 15 दिवसात. तेच बोललो मी, धाबा वेगळा येणार आहे, हे हॉटेल. इथं खावा बिवाला सगळा ना. व्हिजिट द्या एकदा, टेस्ट बघा. रोज रोज येशील नाही रे, बरोबर आहे ना. अजून काय इथं प्लेट. अरे पनवेलला होतो, काय बोलतो ये इकडं. मी आलो काय जाऊ फिरतीवर असतो. कामा उरकले का फिरतीवर आवाज आहे कुठं. त्याला किचन हे बघा किचन. काय चाललं आता? पार्सल होम डिलिव्हरी करते का? मग सूर्य कुठं आहे मग? बसला. ओम साई धाबा, धाबा नाही सॉरी हॉटेल. गाईज या एकदा व्हिजिट द्या. सेक्टर 17ला आहे. काय ॲड्रेस आहे आपला? सेक्टर 17 ना. सेक्टर 17 इकडून आलो ना, कॉम्प्लेक्स रोड ना. इशी बामणडोंगरीत नाही, समोर आहे ती बामणडोंगरी. अशी लेप मारला का डायरेक्ट समोरच आहे धाबा हॉटेल. धाबात नाव येतं दुसऱ्यांदा बोलले काय आपण जेव्हा धाब्यावर येत होतो ना. काय रे बाई सगळं आणलाय मी. पहिले करायचं नाही. पहिले काय तू बिझी असतो म्हणून तुला फोन करायला भीती वाटते बाई. आता काय नाही टेन्शन. आता सकाळपासून काही नाही. धाबा बघायला आलतो, हॉटेल बघायला आलतो, आता निघू लगेच घरी.